सध्या संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात असतानाच अमरावती जिल्ह्यातील अत्यंत गंभीर आणि संवेदनशील अशा गैरवर्तन प्रकरणानं आणखी एक धक्कादायक वळण घेतलंय। या संपूर्ण घटनेमुळे स्थानिकांच्या पायाखालची जमीन सरकली असून या प्रकरणातील एका पीडित तरुणीनं आपलं जीवन संपवण्याचा टोकाच्या उद्देशानं थेट डॅम गाठल्याची घटना नुकतीच समोर आली आहे। परतवाडा परिसरात घडलेल्या या भयानक गैरप्रकारात मुख्य आरोपीनं अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर गंभीर अत्याचार केले व त्यांचे आक्षेपार्ह चित्रण करून त्यांना वारंवार धमकावण्याचा प्रयत्न केला। याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाशी जोडलेली एक तरुणी आपलं आयुष्य संपवण्याच्या उद्देशानं परतवाडा जवळच्या वज्झर डॅम परिसरात पोहोचली होती। सुदैवानं या गंभीर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मोठ्या शिताफीनं त्या तरुणीला रोखले आणि तिची समजूत काढून तिला सुरक्षितपणे वाचवण्यात यश मिळवले। या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण तपास यंत्रणा सतर्क झाली असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात आलेली आहे। विशेष लक्षवेधी बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान हा पीडित मुलींना भेटण्यासाठी वारंवार याच वज्झर डॅम परिसरात घेऊन जात असे अशी धक्कादायक माहिती याआधीच उघडकीस आली होती। त्यामुळे आता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणीचा अयान याच्या प्रकरणाशी काही थेट संबंध आहे का या दिशेनं पोलीस अत्यंत कसून तपास करतात। दुसरीकडे याच गंभीर प्रकरणातील दुसरा आरोपी हुजेर खान उर्फ उजेर खान याच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली आहे। त्याच्या विरोधात आता आणखी एक दुसरा कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका पीडित मुलीच्या आईनं पोलिसात धाव घेत ही अधिकृत तक्रार नोंदवली आहे। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आरोपीला अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तरीही हुजेर खान उर्फ उजेर खान यानं त्या तरुणीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देणं सुरूच ठेवलं। आरोपीकडून होणारा हात जाच असह्य झाल्यामुळे अखेर पीडितेच्या आईनं कायदेशीर मार्गाचा अवलंब करत पोलिसात तक्रार दाखल केली। या दोन्ही ताज्या आणि खळबळजनक घडामोडींमुळे अमरावतीमधील हे संपूर्ण प्रकरण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलंय। पोलीस प्रशासन या दोन्ही घटनांचे एकमेकांशी काही लागेबांधे आहेत का याचा अत्यंत सूक्ष्म पद्धतीने तपास करत असून लवकरच या प्रकरणात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। या वाढत्या घटनांमुळे परतवाडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।